तार्किक मांडणी केली, वास्तववादी मांडणी केली, अभ्यासक मांडणी केली. आणि अभ्यासक मांडणीसुद्धा एक म्हणजे एन्जॉयफुल शैलीमध्ये केली. म्हणजे जास्तीत जास्त त्यांनी हा प्रयत्न केला की कोणालाही बोग नाही मारलं पाहिजे. तत्पूर्वी तरुण रक्त तरुण पिढी प्रतीक भाऊ यांनीसुद्धा आपली मांडणी केली. आता तुम्हाला इथपर्यंत समजलं इतिहासामध्ये का 26 जानेवारीचं महत्त्व काय, रिपब्लिक डे आणि इंडिपेंडन्स डेचं महत्त्व काय. इंडिपेंडन्स डे म्हणजे घर आपल्या कब्जात आलं, म्हणजे देश आपल्या कब्जात आला. आणि 26 जानेवारी म्हणजे मग जो देश आपल्या कब्जात आला त्याला चालवायचं कसं आहे ना. पहिले काही प्रॉपर्टी आपल्या कब्जात येईल, मग प्रॉपर्टी कब्जात आली की ते डेंटिंग पेंटिंग कशी करायची, तिला चालवायची कशी, तिला सुशोभित कशी करायची, जीवन कसं जगाचं. 26 जानेवारी म्हणजे काय, राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना अंमलात आली म्हणजे काय आलं का एक नियम अंमलात आले. त्या नियमामध्ये या देशाच्या राज्यघटनेच्या माध्यमातून जे 75,000 जाती होत्या, 75,000 जाती. आता तुम्ही पाहिलं असाल OBCमध्ये 3,742 जाती आहे, SCमध्ये जाती आहे 1,500, STमध्ये 750 जाती आहे. टोटल पकडलं तर 6,500 जाती होते. मग 6,500 गुणला 12.5 आणि प्रत्येक जातीमध्ये 12.5 जाती आहे. म्हणजे कुणबी पकडलं तर वांडेगार कुणबी आहे, खैरे कुणबी आहे, तिरळे कुणबी आहे, धनुजे कुणबी आहे, असे 12 जाती आहे. तर 12.5 गुणला 6,500 म्हणजे झाले 75,000. तर बाबासाहेबांसमोर पहिलं आव्हान काय होतं का या देशाला जर देशातल्या लोकांना फ्रीडम ऑफ द कंट्री आणि फ्रीडम ऑफ द पीपल ऑफ द कंट्री म्हणजे लोकांचं स्वातंत्र्य आणि देशाला स्वातंत्र्य. देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला आणि फ्रीडम ऑफ द पीपल ऑफ द कंट्री म्हणजे लोकांना स्वातंत्र्य मिळालं 26 जानेवारी 1950ला. तसं ते 26 डिसेंबर 1949 होतं आणि 26 नोव्हेंबर 1949 होतं. पण 2 महिने त्यांनी वेळ घेतला रुजू लावण्याकरता आणि मग 26 जानेवारी 1950ला रुजू लावलं. बरोबर आहे. तर माझा मुद्दा काय होता की बाबासाहेबांसमोर सर्वात मोठं आव्हान हे होतं की हा देश जातीप्रधान आहे आणि हा देश जो बी मागं आहे तो जातीमुळे आहे. तर वर्णव्यवस्था जे राजूभाऊंनी सांगितली की सर्वात वरच्या लेवलवर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि मग शूद्र, मग अतिशूद्र. तर त्यांनी काय केलं, शूद्रामध्ये जाती पाडून टाकल्या. शूद्रामध्ये आणि अतिशूद्रामध्ये जाती एवढ्या पाडल्या का कोणीच एकत्र यायला तयार नाही. आणि जातीचा इम्पॅक्ट एवढा प्रभावी आहे का आजही कुणबी एकत्र यायला तयार नाही. खैरे कुणबी म्हणते आम्ही वेगळे, तिरळे कुणबी म्हणते आम्ही ग्रेट आहोत, आम्ही वेगळे, वांडेगार कुणबी म्हणते आम्ही वेगळे. म्हणजे कुणब्यामध्येही कुणबी एकत्र यायला तयार नाही. राजकारणात मी प्रत्यक्ष पाहिलं ही गोष्ट. आय हॅव सीन इन द पॉलिटिक्स का कुणबीसुद्धा एकत्र यायला तयार नाही, फक्त कुणबी. हा म्हणजे विषय मोठा गहन आहे. तर बाबासाहेबांच्या समोर सर्वात मोठं आव्हान जे होतं ते एवढ्या मोठ्या जातीला एकत्र कसं आणायचं, कमी कसं करायचं, म्हणजे सिस्टमॅटिक कसं करायचं, हक्क अधिकार कसं द्यायचे. मग बाबासाहेबांना प्रवर्ग पाडले. तुम्हाला हक्क देण्याकरता प्रवर्ग ते OBC पाडला, SC पाडला. OBCमध्ये मग 3,743 जाती एकत्र आणल्या, SCमध्ये 1,500 एकत्र आणल्या, STमध्ये 750 एकत्र आणल्या. असं त्यांनी मग OBC, SC, ST, NT, VJNT, MBC असे 9 सामाजिक प्रवर्ग तयार केले. म्हणजे एवढ्या तुकड्या 75,000 तुकड्याला 75,000 पीसेसला त्यांनी आणलं 9 प्रवर्गामध्ये. 9 म्हणजे कमी कमी करत आणलं. तर त्यांनी त्यांचं काम परफेक्ट केलं. त्यांनी त्यांचं सेकंड काम हे केलं का बा आपला जो मानणारा वर्ग आहे त्या मानणाऱ्या वर्गाला आपण एक वेगळी आयडेंटिटी दिली पाहिजे, वेगळी ओळख दिली पाहिजे. कारण का हा जो मानणारा वर्ग आहे या वर्ग हिंदूच्या नावाखाली धार्मिक गोष्टीत गुंतलेला आहे, मानसिक गुलाम आहे. आपण याने शारीरिक गुलामीतून बाहेर काढू. राज्यघटना आल्यामुळे राज्यघटना यांना वाचवण म्हणजे हे शारीरिक गुलामीतून बाहेर निघाले आहे ना, शारीरिक गुलामीतून बाहेर निघाले. पण शारीरिक गुलामीपेक्षा सर्वात खतरनाक गुलामी कोणती असते, मानसिक असते आहे ना. मानसिक गुलामी जगातली सर्वात खतरनाक गुलामी असते. आपण इंडिया जोही मागा आहे ना आजच्या परिस्थितीमध्ये तो मानसिक गुलामीमुळे आहे. आणि मानसिक गुलामी कशी तयार होते माहिती आहे का, त्यांची मेथड आहे. तसं एक लहानचं हत्याचं पिल्लू आहे समजा, एक्झाम्पल देतो तुम्हाला. लहानचं हत्याचं पिल्लू आहे. त्या लहानच्या हत्याच्या पिल्लाला नाही का तुम्ही साखर दंडानं बांधलं तर ते पिल्लू नाही का नवीन असल्यामुळे नाही का तडफड करते, बाहेर निघाले, हिंमत, हातपाय हलवते, पुरी ताकद लावते. पण त्याला काही त्या साखर दंडाला तोडता येत नाही. बरोबर आहे ना.
दुसऱ्या दिवशी तडफड करते, 1 महिना 2 महिने तो कंटिन्यू तडफड करत राहते, पण त्याची ताकद छोटी पडते, ते पिल्लू वयानं कमी असते, हाईटनं कमी असते, ताकदीनं कमी असते. मग एक वेळ अशी येते का त्याची मानसिकता बनते का आता आपण हे काही साखरदंडीत उडू शकत नाही. पण नंतर तो हत्ती लहानचं पिल्लू विशाल हत्ती बनते आणि तो त्याचा महावता आहे त्याला बांधणारा, त्याच्या मेंटॅलिटीमध्ये येते का आता हा काय यानं मान्य केलं आहे का आपण साखरदंड तोडू शकत नाही. हालाकी नंतर तो विशाल हत्ती बनते, त्याच्यासाठी ते साखरदंड तोडणं हे खूप मोठा विषय नसते. नंतर तो महावत त्याने साखरदंड बांधत दोरानच बांधते. काहून का त्या हत्याला फील होते का आपण खूप पहिले प्रयत्न केला, हे काही शक्य नाही आणि हे करण्यात काही अर्थ नाही, आता आपण इथं जसं त्यांना बांधलं म्हणजे आता राहावं लागते आपल्याला. तर आता दिवसेंदिवस का होत आहे माहीत आहे का, आपण आता पुढच्या फ्युचरवर बोलू. पास्टबद्दल सरांनी पूर्ण सांगितलं की आता हे जे नवीन पिढी आहे, ह्या नवीन पिढीला काय करावं लागते, खूप मोठं चॅलेंज स्वीकारावं लागते. ह्या जर नवीन पिढीने जर चॅलेंज स्वीकारला नाही तर ते लोक कसं आहे, ब्राह्मणवाद जो आहे ना तो RSSच्या माध्यमातून प्लॅनिंगनं काम करत आहे आणि त्याचा प्लॅनिंग दिवसेंदिवस कामयाब होत आहे. आणि त्यांचा प्लॅनिंग कामयाब होण्याचं कारण आहे त्याच्या असंख्य विंग्ज आहे. आणि त्याच्या प्लॅनिंगमध्ये त्यांचा अजून तोच प्लॅन आहे का सर्वात वरतं ब्राह्मण, मग सेकंडमध्ये वैश्य, मग क्षत्रिय आणि तुम्ही सर्वात खाली शूद्र. शूद्र म्हणजे कोण, मग कंपनीत काम करणारे. शूद्र म्हणजे नौकर, त्याचे गुलाम, त्याचे मजूर. मग ते कंपनीत काम करण, फॅक्टरीत काम करण, आहे का नाही, वावरात काम करण, कुठेतरी काम करण, म्हणजे ते त्याला पैसा कमवून देईन. ते मजूर म्हणून काम करण आणि त्याला पैसा कमवून देईन, लाखो करोडो अरबो रुपये त्याला कमवून देईन. आणि आता बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये तुमच्या ड्युटीचा आवर्स 8 घंटे ठेवला होता, ते आता 12 घंटे करत आहे, 12 घंटे केला आहे ते ना. तर इथं ह्या नवीन पिढीला शिकण्याजोगतं काय आहे का तुमच्यापाशी आता शिक्षणाशिवाय पर्याय नाही आहे. आणि शिक्षण कोणतं, शाळेचं शिक्षण तुम्हाला पॉवरफुल बनवू शकत नाही. मी तुम्हाला लिहून देतो, तुम्हाला अवांतर वाचन करावं लागेल. आता बाबासाहेब पॉवरफुल का बनले माहीत आहे का, कारण ते इंग्लंडला जाऊन शिकले. आणि असा इतिहास आहे आतापर्यंत, जे लोक इंग्लंडला जाऊन शिकले ते महापुरुषच बनले. बाबासाहेब महापुरुष, युगपुरुष बनले, भारतरत्न बनले. महात्मा गांधी महात्मा बनले, इंग्लंडला शिकले. महात्मा फुले ब्रिटिश मिशनरी स्कूलमध्ये शिकले, ब्रिटिश मिशनरी स्कूल, म्हणून ते महात्मा बनले. कारण तिथलं शिक्षण आहे ना हे वाघिणीचं दूध आहे, 24 कॅरेट. जो प्राशन करेल तो डरकारल्याशिवाय राहणार नाही. इथलं शिक्षण आहे ना हे माजरीचा दूध, माजर हे म्याव 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 करते, इथला माणूस घडतच नाही. आता आपल्यापासून तर ऑप्शन नाही आहे. आता आपल्या शाळा बंद होत आहे, खेड्यापाड्यातल्या. शहरातल्या पब्लिक स्कूलच्या शाळा सुरू आहे, पण त्याने पब्लिक स्कूलमध्ये मजूरवादी शिक्षण आणलेलं आहे रियालिटी म्हणजे. मग आज तुमच्या नवीन पोरांसाठी उपाय काय आहे, रिमेडी काय आहे, उपाय काय आहे? उपाय हा आहे की तुम्हाला यूट्यूब आहे, सोशल मीडिया आहे. आज सोशल मीडिया 100% तुमच्या हाती आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया तुमच्या हाती आहे. तर तुम्ही काय करू शकता, अवांतर वाचन करू शकता. जसं तुम्हाला बिझनेसमॅन बनायचं समजा आजच्या घडीला, तर बिझनेसमॅनशी रिलेटेड असंख्य व्हिडिओ आहे. तुम्हाला एखादी टेक्निकल नॉलेज घ्यायचं आहे, स्किल डेव्हलप करायचं आहे, त्याच्यासाठी असंख्य नॉलेज आहे यूट्यूबवर. ते पाहू तुम्ही करू शकता आणि स्किल डेव्हलप करू शकता. तुम्हाला कसं आहे माहिती आहे का, तुम्ही सर्व गोष्टी आताच्या काळात यासाठी करू शकता का आता संपूर्ण जग हे लहानचं खेडं बनलेलं आहे. म्हणजे तुम्ही 2 तासानं दुसऱ्या देशात जाऊ शकता, मलेशियाला जाऊ शकता, सिंगापूरला जाऊ शकता 3 तासामध्ये, आहे का नाही. तुम्ही इथं जेवण इथं तुम्ही आंघोळ केली तर विदेशात नाश्ता करू शकता, विदेशात जेवण करू शकता. हे कंडिशन झाली आहे आता. आता तुम्हाला नाही का इतिहासापासून लेसन घ्यायचा आहे. इतिहास कशा करता असते, जो कौम अपना इतिहास भूलती है वो इतिहास नहीं बना सकती. इतिहासापासून लेसन घेऊन चीड निर्माण करायच्या मनात, चीड का आपण मागं का राहिलो. इतिहासापासून लेसन घेणं म्हणजे काय होते, आपल्या मनात आपण मागं का राहिलो, आपल्यावर अन्याय का झाला, अशी चीड निर्माण करणं. आणि त्या चीडचा निर्माण करून ते जे आपल्यामध्ये राग तयार झाला आहे, आपल्यामध्ये आवेश तयार झाला आहे, त्या आवेशाला प्रॉपर डायरेक्शन कसं द्यायचं, हाऊ टू गिव्ह प्रॉपर डायरेक्शन टू द अँगरनेस, आहे ना, हाऊ टू गिव्ह प्रॉपर डायरेक्शन. मग प्रॉपर डायरेक्शन कशी द्याल तुम्ही, तर मग त्याच्यावर रिमेडी काय आहे. मग रिमेडी हे आहे का संपूर्ण जग लहानचं खेडं बनलं आहे, संपूर्ण जागतिक लेवलचे पुस्तकं उपलब्ध आहे. जर तुम्ही रॉबर्ट किवासाकीचे पुस्तक वाचले, उद्योगधंद्यावर पुस्तक आहे ते, रिच डॅड पुअर डॅड, आहे ना, मार्केटिंग पुस्तक आहे, बिझनेस अलग अलग प्रकारचे बिझनेस कसे होते, इन्व्हेस्टमेंट कशी होते, शेअर मार्केट काय, म्युच्युअल फंड काय, इन्व्हेस्टर कोणाला बनते, हे असंख्य आहे. तर कसं आहे माहिती आहे का, आपण नाही का नेहमी आपण कॅडरबेस बनलो, आपल्यामध्ये विचारधारा आली, आपल्यामध्ये कन्सेप्ट आले, पण भांडवलदार नाही बनलो.
आणि जगाचा इतिहास काय माहिती आहे का, ज्याच्यापाशी पैसा आहे, ज्याच्यापाशी पैसा आहे आणि विचारधारा आहे, म्हणजे पहा मी मान्य करतो कोणत्याही क्रांतीचं मूळ वैचारिक क्रांती आहे. वैचारिक क्रांती पहिले होते, मग सामाजिक क्रांती होते, मग आर्थिक क्रांती होते, मग एज्युकेशनल क्रांती होते. हर प्रकारच्या क्रांतीचं मूळ वैचारिक क्रांती आहे, हे मान्य. समजा आता मला समजलं का वैचारिक क्रांती कोणत्या क्रांतीचं मूळ आहे, मी माझे विचार डेव्हलप केले. मी माझे विचार डेव्हलप कसे केले, मला एक गोष्ट कळली का जुन्या पुराण्या रूढी परंपरेमध्ये वेळ घालण्यात अर्थ नाही. आम्ही लोक दिवा लावतो, तुम्ही लोक कॅन्डल लावता. आम्ही लोक तिकडं आरतीमध्ये तुम्ही प्रार्थना म्हणता, त्याच्यात वेळ घालण्यात अर्थ नाही. जसं धोटे साहेबांनी काही वेळापूर्वी म्हटलं का संपूर्ण बुद्ध विहार हे क्रांतीचं केंद्र बनलं पाहिजे. हे त्यांचं 100% नाही, 200%, 500% बरोबर आहे. आंदोलनाचं केंद्र बनलं पाहिजे. पण आंदोलनामध्ये नाही का तुमच्यामध्ये पैसा कमवण्याच्या स्किल डेव्हलप झाल्या पाहिजे. तुमचे पोरं शासनात गेले पाहिजे, प्रशासनात गेले पाहिजे. तुमच्या पोरांनी मोठमोठे उद्योग सुरू केले पाहिजे, छोट्या मोठ्या उद्योगाचं नॉलेज घेतलं पाहिजे. आपल्या लोक नाही का फिरायला जाते, माहीत आहे फिरायला कुठं जाते, बुद्धगया पाहायला जाते, चांगली गोष्ट आहे. इकडे ओबीसी जाते फिरायला, मथुरा काशी पाहायला जाते. मारवाडी, शरणार्थी, गुजराती, कोमटी लोक कुठं जाते फिरायला, चायनाला जाते. चायनामधून बिझनेस कसा करायचा, कोणती टेक्नॉलॉजी आणता येते, तिथून किती रुपयात माल भेटते, इथं किती रुपयात विकू शकतो, इम्पोर्ट एक्सपोर्ट कसं करायचं. शरणार्थी लोक कुठं जाते तुम्हाला, गुजरात जाते. गुजरातमध्ये गुजराती बिझनेस स्टडी करते, कोणता माल कसा बनते, रॉ मटेरियल कुठून भेटते, प्रोडक्शन कसं होते, पैसे कसे कमवायचे. बरोबर आहे. आपण का नाही कॅडर बेस कॅम्प करतो, हे आवश्यक आहे. पण आपण बिझनेस ओरिएंटेड कॅम्प बी केले पाहिजे आणि आपला माइंडच कमर्शियल बनवला पाहिजे. पहा ना तुम्ही एक लेसन घ्या. शरणार्थी समाज आपल्याला शरण आला होता, आला तो शरण 1950च्या नंतरची गोष्ट आहे. आणि जेव्हा तो शरण आला तेव्हा त्याने मोठ्या मोठ्या शहरात नाही का सरकारने जागा दिल्या होत्या राहण्याकरता. आपल्या हिंगणघाटमध्ये जागा भेटली त्यांना. कुठे भेटली, भंगीपुऱ्याच्या बाजूला. हो, आणि त्याला नाही का पोलीस स्टेशनपाशी लीजवर सरकारनं दुकानं दिले होते. त्यानं ते टिनाचे छोटे छोटे दुकाने टाकले होते. पण त्यानं 24 तास लक्ष दिलं पैसे कमवण्यावर. त्यानं आपला कमर्शियल माइंड पूर्ण डेव्हलप केला. आज मारवाड्याच्या पेक्षा किंवा मारवाड्याच्या लेवलवर त्यानं आपलं अस्तित्व कमवलं आहे आणि त्याच्या मोठमोठ्या बिल्डिंगा बनल्या आहे आणि ते सत्तेचे सहभागी बनले आहे. आज प्रेम बसंतानी एक छटाकभर समाजाचा माणूस नगराध्यक्ष राहिलेला माणूस आहे. आज बिझनेसमॅन कुणावार कमी घराचा माणूस 3 वेळा आमदार राहिलेला माणूस आहे. हे का घडलं, हे का घडलं, कारण ते पहिले बिझनेसमॅन बनले. त्यानं अमाप पैसा कमवला, त्यानं सत्ताही समजून घेतली, व्यवस्थाही समजून घेतली आणि त्याने कॅपिटलिझम बी समजून घेतला. आपली समस्या कुठं आहे का आपण लोक कॅपिटलिझम समजून नाही घेत, असं मला वाटतं. कॅपिटलिझम नाही का बाबासाहेबांना प्रॉब्लेम विथ नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांचं व्हिजन होतं. त्यानं मोक्या जागा पकडून ठेवा म्हटलं. त्याने हे वाक्य म्हटलं त्यावेळेस, त्याचं व्हिजन पहा का मुझे इस देश की शासन करती जमात बनना आहे, असं वाक्य तुमच्या घरच्या दिवाळीवर लिहा म्हटलं होतं. तेव्हा नाही का दिवाल नव्हती, कुडाचे झोपडे होते, कूड होता. तर बरेचसे लोकांनी बाबासाहेब आमच्यात घरही नाही, आम्हाला कुडाचे झोपडे आहे, आम्ही अनपढ, आम्हाला लिहिता येत नाही, कोणातरी पोराच्या हाताने लिहून घ्या, पण लिहून तर ठेवा. मान्य आहे म्हणे, तुम्ही माझ्या आंदोलनात सहभागी होत आहे, तुम्ही अनपढ आहे, तुम्ही शिकून नाही आहे, तुम्ही मला साथ सहयोग करताय, मी तुमची गॅरंटी नाही घेत, पण तुम्ही जर मला साथ सहयोग कराल तर तुमचे पोर मात्र डॉक्टर, इंजिनियर, वकील बनायचं राहणार नाही. त्याने साथ सहयोग केला, त्याचे पोरं डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्रोफेसर बनले. त्याने त्या काळात घरावर लिहून ठेवलं होतं मुझे इस देश की शासन करती जमात बनना है. तर मग त्यांच्या पोरांना ती गोष्ट व्हॅमरिंग झाली, अंतर्मनात गेली. त्यातले बरेचसे लोक शासन करती जमात बनले की नाही. आणि तुम्हाला सांगतो ना, आजही आपल्या देशाची भिस्त नाही का हे एस.सी. समाजावरच आहे. जर कोणी टक्कर देऊ शकते, ओबीसी समाज हा इतका पर्टिक्युलर बौद्ध, कारण त्याने विचारधारा समजली आहे, त्याने कन्सेप्ट समजली आहे. फक्त त्याच्यामध्ये एक समस्या आहे, त्यांच्यामध्ये मला ओबीसीमध्ये ना सर्व बहुजन समस्या आहे का ते भांडवलदार नाही बनू शकून राहिले. त्याच्यामध्ये कॅपिटलिझमचा गुणधर्म नाही आला. अरे हिंगणघाट शहरात पाहा, उमेश तुळसकर भांडवलदार बनल्याबरोबर नगराध्यक्ष बनायला लागला ना, हे मानता का नाही. दुसरा माणूस नाही बनू शकून राहिला ना, तेवढा पैसा नाही वाटू शकला, भांडवलदार बनला ना तो पहिले. म्हणजे गावाच्या लोक मोठे मोठे कॉलेजेस उभे केले त्याने शाळा संस्था उभ्या केल्या, बरोबर आहे का नाही. म्हणजे त्यानं ते डेव्हलपमेंट आणली स्वतःमध्ये. तर आपल्या पोराला आपण हे शिकवलं गेलं पाहिजे का आपल्या पोरामध्ये एज्युकेशनल नॉलेजसोबत व्यावहारिक नॉलेज आणि बिझनेस ओरिएंटेड नॉलेज देणं आजच्या काळाची गरज आहे. कारण कसं आहे,
मालक बनल्याशिवाय मालकाचा फिलिंग येणार नाही. मालक कसा म्हणजे मालकावानी उठणं, मालकावानी बसणं, मालकावानी बोलणं, मालकावानी चालणं, मालकावानी वागणं. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, सत्ताधारी तुम्ही केव्हा बनता, जेव्हा तुमची सत्ताधारी मानसिकता बनते. आपण वारंवार गुलाम करून राहतो माहिती 1000 वर्षापासून, का पण आपली मानसिकताच नाही गुलामीची आहे. आपलं वागणं, उठणं, चालणं, बसणं गुलामीचं आहे. आपण नोकरावानीच फील करतो, आपण मालकावानी फील नाही करत, काय आपण मालक नाही म्हणलो ना. जे ज्या लोकांनी राज्य केले ना ते लोक मालक याच्यामध्ये मालक बनण्याचा गुणधर्म होता. त्या वस्तूला तुमची समजा तुम्ही ते तुमची बनन. म्हणून आपल्या समाजाचा उद्धार करण्याकरता एज्युकेशन, विचारधारा आणि कॅपिटलिझम ह्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि देशामध्ये क्रांती हा बौद्ध समाजच करू शकते. ओबीसी समाज हा झोपलेला वाघ आहे आणि तो अजून झोपत आहे. जागा होण्याचे चान्सेस असं वाटतं आता कमी होत चालले का कारण ते आहे ना राज्यघटना बाजून आहे आपल्या. आणि आपल्यामध्ये ते संघर्षाची प्रवृत्ती जिवंत ठेवणं आवश्यक आहे. संघर्ष करणारा माणूसच मोठा, कारण हजारो योद्धे तयार होते. जर तुम्ही वारंवार आपण लोक संघर्ष करत राहिलो ना, त्याच्यामध्ये काय होतं, एखादी वेळेस एखादी महायुद्ध तयार होते. जसं बाबासाहेबने का संघर्ष सुरू होता, बाबासाहेब झाला महायोद्धा, एकट्याच माणसाने पुरी लढाई काउंटर केली. असा कोणी ना कोणी महायोद्धा केव्हा तयार होईल, जेव्हा त्याच्या कुटुंबामध्ये संघर्षाची भावना राहील. त्याचं कुटुंब जर सरेंडर झालं तर मग ते भावना काय होते, खतम होऊन जाते. तर ते संघर्ष करण्याची प्रवृत्ती, लढण्याची प्रवृत्ती, एज्युकेशन घेण्याची प्रवृत्ती, अवांतर वाचन करण्याची प्रवृत्ती, सिस्टीम समजून घ्यायची प्रवृत्ती, पैसा कमवण्याच्या मागं लागून पैशाला कसं मॅनिप्युलेट करता येते याची प्रवृत्ती आहे ना, मालक बनण्याची प्रवृत्ती, हे अविरत डेव्हलप करता राहणं आवश्यक आहे. आणि ते जर आपण अविरत डेव्हलप करत राहू तर मला वाटते आपल्या पिढीमध्ये लक्षणीय बदल घडून येईल ना, असं मला वाटते. राजेश धोटे साहेबांनी भरपूर वेळ तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं. त्यांनी तार्किक बुद्धीनं मार्गदर्शन केलं. आणि धोटे साहेबांनी आमची शाळा हा उपक्रम काढला. आमची शाळा उपक्रम हा उपक्रम खूप चांगला आहे. बरेचसे विषय त्यांनी लावून धरले. त्यांच्यामध्ये मनापासून एक भावना आहे का लोकांमध्ये वैचारिक क्रांती झाली पाहिजे. ही विद्यार्थिनी आहे, ती इतकी चांगली आज बोलली कारण की सरांच्या आमची शाळा विषयाला तिने प्रेझेंटी दिली, ती प्रेझेंट राहिली, तिच्यामध्ये ती इम्प्रूव्हमेंट आली. कारण असे विचार तुम्हाला शाळेच्या पुस्तकात मिळणार नाही, बरोबर आहे. असे विचार तुम्हाला कॉलेजमध्ये मिळणार नाही. असे विचार तुम्हाला अशाच लोकांपासून मिळेल जे लोक क्रांतीनं पेटलेले आहे, ज्या लोकांना समाजामध्ये काहीतरी चांगलं घडलं पाहिजे असं वाटते. आणि सर्व क्रांतीचा बेस वैचारिक क्रांती आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही. विचार स्ट्रॉंग झाल्याशिवाय ताकद हे मंडळात नसते, ताकद हे कुठं असते, विचारामध्ये असते. विचारात ताकद आल्यावरच नाही का आपल्या आचारात ताकद येते. म्हणजे विचार पॉवरफुल बनले तर आपलं मनोबल वाढते, शरीर पॉवरफुल बनते, स्पिरिट तयार होते, आत्मविश्वास तयार होते आणि माणूस मोठ्यात मोठा पहाड उचलायला लायबल बनते. सध्या तरी राज्यघटनेने तुम्हाला भरपूर राईट्स दिलेले आहे. महिलांना सर्वात जास्त राईट्स दिलेले आहे. आज 50% आरक्षण महिलांचं राजकारणात तयार झालेलं आहे. काही असे दिवस अजूनही चांगले आहे आपल्या भाषी का आपण त्याला एन्काउंटर करू शकतो. पण आपले प्रत्येक नवीन पिढीतले पोराने आता ही लढाई लढा लागेल. आपल्या आईवडिलांना आपल्या पोराला म्हणा लागेल का बापू तू आता लढाईत उतर, तू मोठमोठे बिझनेस कर. नाही तर हे सोडून द्या पोराला म्हणणं का बापू तू नोकरी कर, बापू तू नौकर बन. नोकरी म्हणजे काय नाही, नौकर आहे. नौकर माणसं हे त्याची राहण्याची, वागण्याची, उठण्याची, बसण्याची माणसाची नोकराची आहे. तो कसा मालक बनून, तो मालक नाही बनतो, मालक नाही बनतो त्याच्यावर राज्य कसा करून. राज्य करायसाठी पहिले मालक बनायचा गुणधर्म स्वभावात आला पाहिजे. त्याच्यावाला त्या स्वभावामध्ये काय आलं पाहिजे, राज्य मालक बनण्याचा गुणधर्म आल्याशिवाय तो राज्यकर्ता कसा बनन. राज्यकर्ता म्हणजे कोण होते, मालक होते. आपल्या स्वभावातच नाही का नौकरवादी गुणधर्म आहे, मग आपण राज्य कसे बनवू. पहिले राजाची मानसिकता बनते मग राजा बनते. पहिले अधिकाऱ्याची मानसिकता बनते मग अधिकारी बनते. पहिले शासनकर्त्याची मानसिकता बनते शासनकर्ता बनते. म्हणून आपल्या पोराला वारंवार सांगण्यापेक्षा का तू नौकर बन, नोकरी कर. नोकरी म्हणजे काय होते, नौकर, गुलाम, दास, मजूर. तू मालक बन, तू मालक बन, तू मालक बन. तू हे स्ट्रगल कर, तू ते स्ट्रगल कर, मालकावानी वाग, मालकावानी बिहेव कर. मोठ्या उद्योगपतीपाशी वेळ घालव, त्यासंग चर्चा कर, त्याच्या ग्रुपमध्ये सामील होय. ते कशा प्रकारे डावपेच खेळते, डावपेच शिक. देश कोण चालवत आहे, तुम्हाला वाटते देश मोदी चालवत आहे. देश आजही भांडवलदार चालवत आहे. हे मानता का तुम्ही. आपल्याला भांडवलदार बनल्याशिवाय पर्याय नाही. नवीन क्रांती आपल्याला कॅडर कॅम्प सुरू करायला लागेल. आता नवीन कोणते भांडवलदार बनण्याचे आपल्याला कॅडर कॅम्प सुरू करायला लागेल. नवीन राज्यकर्ती जमात बनण्याचे.
आपल्याला कॅडर काम सुरू करायला लागेल नवीन शासन आणि प्रशासनात पॉवरफुली एंट्री करण्याची, बरोबर का नाही? फक्त जुना इतिहास सांगून चालणार नाही, इतिहास आवश्यक आहे. इतिहास जो कोम अपना इतिहास बोलतो इतिहास नाही बना सकती. आपल्यावर अन्याय झाला चीड येण्यासाठी इतिहास आवश्यक आहे, पण चीड आल्यावर चिडीला डायरेक्शन देण्याकरता ह्या गोष्टी आवश्यक आहे. पुढच्या चीड येण्याकरता इतिहास आवश्यक आहे. आपल्यावर अन्याय झाला म्हणून आपण चीड येईन, राग तयार होईन, मग त्या रागाला डायरेक्शन दिलं पाहिजे. मग डायरेक्शन देण्याकरता ह्या गोष्टी आवश्यक आहे, बरोबर का नाही? मी माझ्या कोचिंगमध्ये एक वेगळा अभ्यास करायचा प्रयत्न केला वारंवार, की मुलांना जे माझे कोचिंगचे विद्यार्थी आहे त्याला मी बिझनेसबद्दल खूप काही सांगायचा प्रयत्न करतो, खूप काही. आता ही प्राशक्ती बुरबुरे माझी विद्यार्थिनी आहे, तिलाही बऱ्याचशा गोष्टी आपण बिझनेसवर आपल्या कोचिंगमध्ये चर्चा केली. मी सुद्धा स्वतः निर्णय घेतला का बा आपण जेव्हा कोणाला ज्ञान देऊ तर पहिले आपल्यामध्ये गुंतवणूक पाहिजे, आपला 1-2 बिझनेस उभे पाहिजे, बरोबर का नाही? मग मी आता ठरवलं का आपण बी थोडं चांगला बिझनेसमॅन बनायचा प्रयत्न करायचा. याच्याकरता नाही का आपल्याला खूप काही कमवायचं, याच्याकरता का लोकांतले उदाहरण तयार झालं पाहिजे. राजूभाऊनी तो विषय सुरू केला आहे. लोकांना उदाहरण भेटलं पाहिजे, कारण तुमच्या बाजूचा तुमच्याच लेवलचा माणूस जेव्हा नाही का मोठा उद्योगपती बनते ना, किंवा लहानची फॅक्टरी खोलते किंवा एखादी मोठं दुकान टाकते किंवा तो व्यवहार करते, तर आपल्यामध्ये स्पिरिट तयार होते की हा करू शकतो तर मी का नाही करू शकत. बा एक लहानचं उदाहरण सांगतो बाबासाहेबांचं. बाबासाहेबांच्या काळात बाबासाहेबांनी ब्रिटिश लोकांनी 3 लोकांना 3-3 लाख दिले होते बाबासाहेबांच्या काळात. महात्मा गांधीला 3 लाख दिले. पाकिस्तानचा मेन कोण होता बॅरिस्टर जिन्नाला 3 लाख दिले. बाबासाहेबांना 3 लाख दिले. आणि ब्रिटिश लोकांना माहिती होतं की यात सर्वात लोकात प्रभावी माणूस जो आहे, अभ्यासक माणूस आहे, हायली क्वालिफाईड माणूस आहे, बाबासाहेब आंबेडकर आहे. तर त्यांना विचारलं, बाबा साहब हमने तुमको 3 लाख रुपये दिया, तुम इन 3 लाख रुपये क्या करोगे? तर मैं बाबासाहेबांना म्हटलं की मी एकटा माणूस इंग्लंडला जाऊन शिकलो, हायर एज्युकेशन घेतलं, सर्वांना भारी पडत आहो. तर मी जर माझ्या समाजातले देशातले बहुजनातले जर 10-15 माणसं जर शिकवायला पाठवले तर किती भारी पडत. म्हणून बाबासाहेबांनी त्या 3 लाख रुपयामध्ये 5-25 लोक विदेशामध्ये शिकायला पाठवले. तर के.आर. नारायणन नाही का, ते त्याचा प्रॉडक्ट होय, ते माजी राष्ट्रपती के.आर. नारायणन होते पहिले. नारायणन बरोबर आहे का नाही? मग त्याच्यातला एक व्यक्ती होता पुन्हा चांभार समाजात, तोही गेला, तो कलेक्टर बनला. मग तो कलेक्टर बनला, बाबासाहेबाला भेटायला आला का बाबासाहेब मी कलेक्टर बनलो तुमच्या पैशामुळे, तुमच्या मोटिवेशनमुळे. तर बाबासाहेब त्याला एक वाक्य म्हटलं, तू आता कलेक्टर बनला म्हणे, रोज प्रत्येक रविवारी तुझा जो चांभारवाडा आहे तिथं आपली लाल दिव्याची गाडी न्यायची आणि एक चक्कर मारून आणायचा, दर हप्त्याला मारा चक्कर आहे. बाबासाहेब मी आता कलेक्टर बनलो ना, एवढा मोठ्या पदावर गेलो, त्या एरियात जाऊन का करू, त्या खेड्यात गलितच्या वस्तीत जाऊन का करू, त्या एरियात चक्कर मारून का करू, नाही चक्कर मारायचा म्हणे. मग तो काय करे, रविवाऱ्या दिवशी आपला जो एरिया आहे चांभारवाडा तिथं नाही का 4 व्हीलरनं चक्कर मारे लाल दिव्याच्या गाडीनं. मग त्या एरियात जो चक्कर मारे त्या गावातला जो व्यक्ती होता कलेक्टर बनलेला, तर म्हणे पा शिवदासचा पोरगा कलेक्टर बनला, पा हा बनला ना, महापोरगा बनू शकत, पा तो शिक्षण शिकावून बनला ना, तर माझा पोरगा. तर त्या गावात काय झाली, एक प्रेरणा तयार झाली का आपल्यातला एक माणूस कलेक्टर बनला म्हणजे आपल्यातला कोणी आपण दुसरा तिसरा बनू शकतो, 4था बनू शकते, 5वा बनू शकते. तर त्या प्रेरणेमुळे काय झालं का ते खूप मोठा चेंजेस आला. जसं बाबासाहेबांनी जे प्रेरणा दिली त्याच्यामुळे महार समाजातले लोक खूप मोठ्या प्रमाणात शिक्षण घ्यायला लागले ना, त्याला आयडियालिझम मानल्यामुळे, प्रमाण मानल्यामुळे, बरोबर का नाही? ओबीसीमध्ये ते प्रमाण ओबीसीला मानलंच नाही, ओबीसीला प्रमाणच नाही भेटलं आणि ओबीसीला बाबासाहेबाला तेवढं 100% मानलं नाही. ज्यानं बाबासाहेबाला प्रमाण मानलं ते मोठे बनले, बरोबर आहे ना? तर हे प्रमाण नाही का बहुत आवश्यक आहे, प्रमाण मानणं नाही का भरपूर आवश्यक आहे, बरोबर का नाही? हां, यायनं मानलं, आज एवढे मोठे लोक गावागावात जाऊन प्रबोधन करत आहे, त्याने सुद्धा लाईफ सेटल केलं. आज राजेभाऊ धोटेचा इतिहास जर तुम्ही काढाल तर त्या आजनगावच्या खेड्यातले आहे. आज विचारधारा त्या माणसापाशी आली तर आर्थिकही वाढला, शैक्षणिकही वाढला, सामाजिकही वाढला आणि वाढलाच नाही तर समाजात प्रबोधन करत आहे. हे एक्झाम्पल आहे. असे एक्झाम्पल तयार होऊ शकते, व्हायला पाहिजे, होऊ शकते आणि व्हायला पाहिजे असं मला वाटते बा. याच्याशिवाय क्रांती होणार नाही. शेवटचं टॅगलाईन सांगतो, माणसानं शेवट पण लढलं पाहिजे, लढलं पाहिजे. इंग्रजीत एक म्हण आहे, वीक मॅन डाय ऑन द बेड, वॉरियर डाय इन द बॅटलफील्ड. कमजोर माणूस बेडवर मरते, योद्धा लढाईच्या मैदानात मरते. APJ अब्दुल कलाम शेवटच्या क्षणापर्यंत लढले आणि मरण पावले, भाषण देताना मरण पावले. बाबासाहेब शेवटच्या क्षणावर लढले. 2 दिवसापूर्वी बाबासाहेबांनी संसद भाषण दिलं पार्लमेंटमध्ये आणि 2 दिवसानंतर ते मरण पावले. माहिती आहे, आपले लोक काय करते, जेव्हा रिटायर होते ना 55-60चे होते तेव्हा लढत नाही, लढणं सोडून देते, नातू राखते, झालं म्हणजे सर्व, मंदिरात जाऊन बसते, टाळं कुटवत बसते, दुसरी आता विहारात असेल ते किंवा चौकात बसत असेल, त्याच्यामध्ये ते भावना नाही राहत लढण्याची. आणि तो नाही का
मॅच्युअर पिरियड राहते 60 नंतरचा, तो वन ऑफ द मॅच्युअर पिरियड राहते. आणि त्या पिरियडमध्ये माणसाला भीती नाही राहत, का त्याला शेवटी मरणच राहते. त्यानंतर खुलेआम शिवा दिल्या पाहिजे, त्यानंतर खुलेआम लढलं पाहिजे. त्याला कायची भीती झालं ना 60-65. अरे बाबा, ब्राह्मण समाजाचा 60 नंतरचा माणूस खुलेआम काम करते. त्या बुडा माहिती आहे ना, गवळी महाराजाला चप्पल मारली, गवळी साहेबाले, जज एवढे मोठे जज गवळी कोण मारली? ब्राह्मण समाजाचा ॲडव्होकेट होता ना तो, 75 वर्षाचा बुडा, 83 वर्षाचा बुडा होता. त्याने काहून हिंमत केली चप्पल मारायची? त्याला माहीत आहे का आपल्याला आपला संघर्ष, आपल्या समाजासाठी संघर्ष करायचा आहे. त्याला माहीत होतं का मला माझा सनातन धर्म वाचवायचा आहे, म्हणजे तो त्याच्यासाठी लढला ना तो. तर आपल्या समाजामध्ये घडते का, म्हणजे ओबीसी राव, एससी राव, एसटी राव, एनटी राव, व्हीजेएनटी राव 60 नंतर रिटायर होते, विचारधाराच नाही राहत. ते खराब काळ असते, मॅच्युरिटीचा काळ, उमेदीचा काळ. कारण माणूस परिपक्व होते ना, मॅच्युअर होते, वयस्कर होते. त्याला भीती नावाची वस्तू राहिलीच नाही पाहिजे, कारण आता पिकलं पान आहे, किंवा नाही का पडणारच आहे, बरोबर आहे का नाही. पण इथं नाही का आपले लोक निकम्मे होते. हा मला माझा रिसर्च आहे, बरोबर आहे ना, हा रिसर्च आहे. तर आता जे लोक रिटायर झाले टीचर म्हणून, त्याला अभ्यास आहे, कारण टीचर होते, त्याला विचारधारा समजते, त्याने ताकदीने लढलं पाहिजे. जो होंगा मरेंगे नाही तो मारेंगे, डू ऑर डाय, करो नाही तो मरो, हे पॉलिसी फॉलो करायला पाहिजे. इतकं बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो.